विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक विनोद गायकवाड उर्वरित अमेरिकन संविधानावर चर्चा करण्यासाठी पुन्हा आलो आहे. आपण यापूर्वी भाग 1 मध्ये अमेरिकेचा कार्यकारी विभाग म्हणजेच अध्यक्ष, उपाध्यक्ष व मंत्रिमंडळ यावर विस्तृत चर्चा केली आहे. यानंतर भाग 2 मध्ये अमेरिकेचा कायदे विभाग, न्याय विभाग आणि पक्ष पद्धती इत्यादींची विस्तृत चर्चा करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम अमेरिकेचे कायदे विभाग. अमेरिकेच्या कायदे विभागाला म्हणजेच विधिमंडळाला काँग्रेस असं म्हटले जाते. या काँग्रेसची 2 सभागृहे आहेत. एक सिनेट हे सभागृह काँग्रेसचं वरिष्ठ किंवा द्वितीय सभागृह आहे, तर प्रतिनिधी सभागृह हे प्रथम किंवा कनिष्ठ सभागृह आहे. तर या दोन्ही सभागृहाची रचना आणि अधिकार याबाबत आपण इथे चर्चा करणार आहोत. सर्वप्रथम सिनेट या सभागृहाची रचना यावर आपण चर्चा करणार आहोत. सिनेट सभागृहाची रचना म्हणजेच एकूण सभासद संख्या, पात्रता, कार्यकाल आणि सभापती इत्यादी मुद्द्यांची इथे आपण चर्चा करणार आहोत. तर सिनेट सभागृहाची एकूण सभासद संख्या. विद्यार्थी मित्रांनो, सिनेट सभागृहाची एकूण सभासद संख्या ही 100 आहे. तर ती कशी? अमेरिकेमध्ये एकूण 50 घटक राज्य आहेत. अमेरिकेमध्ये एकूण 50 घटक राज्य आहेत आणि सिनेट सभागृहामध्ये या घटक राज्यांना समान प्रतिनिधित्व देण्यात आलेलं आहे. याचा अर्थ प्रत्येक घटक राज्य सिनेटमध्ये 2 प्रतिनिधी पाठवितात. जेव्हा संविधान तयार झालं म्हणजे 1789 मध्ये सिनेट या सभागृहाची एकूण सभासद संख्या ही 26 होती, कारण तेव्हा अमेरिकेमध्ये फक्त 13 घटक राज्य होती. जशी जशी लोकसंख्या वाढत गेली, घटक राज्याच्या संख्येमध्ये वाढ झाली, तशी तशी सिनेट सभागृहाची एकूण सभासद संख्या सुद्धा वाढली. आज सिनेटमध्ये एकूण 100 सभासद आहेत. त्यानंतर दुसरा मुद्दा, पात्रता. तर सिनेट सदस्याची पात्रता ही एक, तो 9 वर्षापासून अमेरिकेचा नागरिक असावा. दुसरी पात्रता आहे त्याने वयाची 30 वर्ष पूर्ण केलेली असावी. आणि तिसरी पात्रता आहे तो ज्या घटक राज्याचं प्रतिनिधित्व करू इच्छितो त्या घटक राज्याचा रहिवासी असावा. आणि चौथी पात्रता आहे तो सरकारी नोकरीत नसावा. या 4 पात्रता पूर्ण करणारा व्यक्ती हा सिनेटच्या निवडणुकीमध्ये भाग घेऊ शकतो. त्यानंतर सिनेट सभागृहाची निवडणूक प्रक्रिया. विद्यार्थी मित्रांनो, सिनेट सभागृह हे प्रत्यक्ष निर्वाचित सभागृह आहे. याचा अर्थ सिनेटचे सभासद हे प्रत्यक्ष जनता निवडते. जेव्हा मूळ संविधान तयार झालं म्हणजे साधारणपणे 1789 नंतर सिनेटचे सदस्य हे अप्रत्यक्ष पद्धतीने निवडले जात होते. परंतु त्या काळामध्ये म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल 1789 ते 1913 त्या दरम्यान लाचलुचपत अधिक प्रमाणात वाढलं होतं. म्हणजे आपल्या पैशाच्या जोरावर सिनेटमध्ये लोक यायला लागले. त्यामुळे 1913 मध्ये 17वी घटना दुरुस्ती झाली
आणि त्या घटनादुरुस्तीनुसार सिनेटचे सदस्य हे प्रत्यक्ष पद्धतीने निवडले जायला लागले. म्हणजेच 1913 पासून सिनेट सभागृह हे प्रत्यक्ष निर्वाचित सभागृह बनलं. त्यानंतर कार्यकाळ. विद्यार्थी मित्रांनो, सिनेट सभागृह हे स्थायी सभागृह आहे. याचा अर्थ दर 2 वर्षांनी एक तृतीयांश सदस्य हे निवृत्त होतात. ज्यावेळी संविधान तयार झालं त्यावेळी या सिनेटचे 3 गट पाडण्यात आले. पहिला गट 2 वर्षांनी सेवानिवृत्त होईल, दुसरा गट 4 वर्षांनी सेवानिवृत्त होईल आणि तिसरा गट 6 वर्षांनी. अशा प्रकारे दर 2 वर्षांनी एक तृतीयांश सदस्य निवृत्त होतात आणि त्यांच्या जागेवर नवीन सदस्य निवडले जातात. विद्यार्थी मित्रांनो, याचा अर्थ सिनेट सदस्याचा कार्यकाल हा 6 वर्षाचा आहे, परंतु सिनेट सभागृह हे स्थायी सभागृह आहे. अशा प्रकारे आपण इथे सिनेटची एकूण सभासद संख्या, पात्रता, कार्यकाळ या 3 मुद्द्यांवर चर्चा केलेली आहे. त्यानंतर सिनेट सभागृहाचा सभापती. विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वी आपण चर्चा केली आहे की अमेरिकेचा उपाध्यक्ष हा सिनेट सभागृहाचा पदसिद्ध सभापती असतो. याचा अर्थ सिनेटच्या निर्वाचित सदस्यांना आपला सभापती निवडता येत नाही. तर सभापती हा अमेरिकेचा उपाध्यक्ष म्हणजेच पदसिद्ध सभापती होय. जेव्हा जेव्हा सभापती गैरहजर असतो त्यावेळी सभागृहाचं काम चालविण्यासाठी उपसभापतीची निवड सिनेट सदस्य करतात. याचा अर्थ सिनेट सदस्य आपल्यापैकी एकाची उपसभापती म्हणून निवड करतात. परंतु उपाध्यक्ष म्हणजे सिनेटचा सभापती याचा कार्यकाल हा 4 वर्षाचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, एक लक्षात घ्या, सिनेटचे सभापती म्हणजेच जे अमेरिकेचे उपाध्यक्ष आहे यांचा कार्यकाल हा 4 वर्षाचा आहे. 4 वर्षानंतर नवीन व्यक्ती उपाध्यक्षपदी येतो आणि तोच मग सिनेटचा सभापती बनतो. तर यानंतर या सभापतीचे अधिकार काय? सभागृहात शांतता ठेवणे, नियमानुसार सभागृहाचं कामकाज चालविणे, एखादं विधेयक मतदानासाठी टाकणे. परंतु विद्यार्थी मित्रांनो, सभापती हा सिनेटचा सदस्य नसल्यामुळे त्याला मतदानामध्ये भाग घेण्याचा अधिकार नाही. परंतु जर मतदानानंतर दोन्ही बाजूने समान मते पडल्यास निर्णायक मत देण्याचा अधिकार आहे. अशा प्रकारे निर्णायक मत देणे हा एक सभापतीचा अधिकार बनतो. त्यानंतर सभागृहामध्ये जी चर्चा होते त्यानंतर विविध समितीकडे ते विधेयक पाठविणे. त्यानंतर प्रत्येक सदस्याला सभागृहामध्ये सभापतीच्या परवानगीनेच आपलं मत मांडावं लागतं. अशा प्रकारे सभागृहात शांतता ठेवणे, विधेयक मतदानासाठी टाकणे, सभागृहात चर्चा करणे या सर्व बाबींविषयी अधिकार सभापतीला प्राप्त आहे. तर इथे आपण सिनेटची एकूण सभासद संख्या, त्यानंतर पात्रता, कार्यकाळ आणि सभापती अशा प्रकारे उपमुद्द्यांची विस्तृत चर्चा केलेली आहे. त्यानंतर आपण काँग्रेसचं दुसरं सभागृह म्हणजे प्रतिनिधी सभागृह, त्याची रचना यावर चर्चा करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रतिनिधी सभागृह हे
काँग्रेसचं प्रथम सभागृह आहे. या सभागृहाची एकूण सभासद संख्या ही 435 आहे. तर लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये या सभागृहाची एकूण सभासद संख्या निश्चित झालेली आहे. सुरुवातीला म्हणजे 1789 मध्ये या सभागृहाची सभासद संख्या ही 65 होती. दर 10 वर्षांनी जनगणना होते आणि जशी जशी लोकसंख्येमध्ये वाढ होत गेली त्याप्रमाणे या सभागृहाची एकूण सभासद संख्या वाढली आणि आज या सभागृहाची एकूण सभासद संख्या ही 435 आहे. दुसरा मुद्दा, प्रतिनिधी सभागृहाच्या सदस्यांची निवड. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रतिनिधी सभागृह हे प्रत्यक्ष निर्वाचित सभागृह आहे. जनता आपले प्रतिनिधी निवडून प्रतिनिधी सभागृहामध्ये पाठवितात. प्रौढ मताधिकाराचं तत्व अमेरिकेमध्ये आहे. ज्या व्यक्तीला 18 वर्ष पूर्ण झाले त्याला मतदानाचा अधिकार प्राप्त होतो, त्याला आपण प्रौढ मताधिकाराचं तत्व असं म्हणतो. प्रतिनिधी सभागृहाचा कार्यकाळ. प्रतिनिधी सभागृहाचा कार्यकाळ फक्त 2 वर्ष आहे. दर 2 वर्षांनी प्रतिनिधी सभागृहाच्या निवडणुका घेतल्या जातात. त्यानंतर या सभागृहाचा म्हणजे प्रतिनिधी सभागृहाचा सभापती. प्रतिनिधी सभागृहाच्या सभापतीची निवड निर्वाचित सदस्य म्हणजे प्रतिनिधी सभागृहाचे निर्वाचित सदस्य पहिल्या अधिवेशनामध्ये करतात. बहुमताच्या तत्वानुसार सभापतीची निवड केली जाते. विद्यार्थी मित्रांनो, इथे जर आपण प्रतिनिधी सभागृहाच्या सभापतीची तुलना इंग्लंडमधील कॉमन सभागृहाच्या सभापतीशी केली तर आपल्या हे लक्षात येते की कॉमन सभागृहाचा सभापती हा निष्पक्षपणे काम करतो आणि म्हणूनच त्याची वारंवार सभापती म्हणून नियुक्ती केली जाते किंवा निवड केली जाते. ही बाब अमेरिकेच्या प्रतिनिधी सभागृहाच्या सभापतीबाबत घडत नाही. प्रतिनिधी सभागृहाचा सभापती हा पक्षाचा नेता म्हणून सभागृहामध्ये काम करतो. बरेचदा पक्षाची बाजूही सभागृहात मांडण्याचा प्रयत्न तो करतो. म्हणून एक सभापतीची जी गरिमा असते किंवा सभापतीची गरिमा जी इंग्लंडमध्ये कॉमन सभागृहाच्या सभापतीची आहे ती इथे आपल्याला दिसत नाही. असो, त्यानंतर या सभापतीचे अधिकार. विद्यार्थी मित्रांनो, साधारणपणे सभापतीला सभागृहावर नियंत्रण ठेवण्याचे अधिकार असतातच. म्हणून सभागृहावर नियंत्रण ठेवणे हा सभापतीचा पहिला अधिकार. दुसरा मुद्दा, एक मोकळ्या वातावरणामध्ये सभागृहात चर्चा घडवून आणणे म्हणजे सभागृहात शांतता ठेवणे. प्रतिनिधी सभागृहाचा सभापती हा प्रतिनिधी सभागृहाचा सदस्य असल्यामुळे त्याला मतदानात भाग घेता येतो. सोबतच जर एखाद्या विधेयकामध्ये समान मते पडल्यास त्याला निर्णायक मत सुद्धा देता येते. त्यानंतर अमेरिकेमध्ये समिती पद्धतीला विशेष महत्त्व आहे. म्हणून कोणते विधेयक कोणत्या समितीकडे पाठवावे हा निर्णय सभापती घेतो. अशा प्रकारे सभापतीला अमेरिकेच्या संविधानाने अधिकार बहाल केलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, इथे आपण दोन्ही सभागृहाची विस्तृत चर्चा केली आहे. विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वी आपण काँग्रेसच्या दोन्ही सभागृहाची रचना कशी आहे याबाबत चर्चा केलेली आहे. थोडक्यामध्ये आढावा घेतल्यास अध्यक्षासाठी वयोमर्यादा 35 वर्ष आहे, सिनेट सभागृहासाठी 30 वर्ष आहे आणि प्रतिनिधी सभागृहासाठी 25 वर्ष आहे.
अशा प्रकारे 25 वर्ष प्रतिनिधी सभागृह, 30 वर्ष सिनेट सभागृह आणि 35 वर्ष अध्यक्ष. त्यानंतर वास्तव्याचा जर आपण विचार केला तर अध्यक्षाला 14 वर्षापासून वास्तव्य आहे. त्यांनी अमेरिकेमध्ये 14 वर्षापासून वास्तव्यास असावे. सिनेटचा विचार केल्यास 9 वर्षापासून वास्तव्य आहे आणि प्रतिनिधी सभागृहाचा विचार केल्यास 7 वर्षापासून वास्तव्य आहे. अशा प्रकारे एक पात्रताविषयक अटी तिघांच्याही निश्चित आहे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण काँग्रेसच्या अधिकारांवर विस्तृत चर्चा करणार आहोत. काँग्रेस म्हणजे सिनेट आणि प्रतिनिधी सभागृह या दोन्ही सभागृहांचे अधिकार आपण एकत्र बघणार आहोत. तर सर्वप्रथम काँग्रेसचा शासनविषयक अधिकार म्हणजेच काँग्रेस एक विधिमंडळ म्हणून, संघाचं विधिमंडळ म्हणून शासन कसं करतं. तर सिनेट आणि प्रतिनिधी सभागृह हे दोन सभागृह शासनविषयक अधिकार वापरतात. अमेरिकेमध्ये नियंत्रण व संतुलनाचं तत्व आहे, त्यामुळे कार्यपालिकेवर काँग्रेसचं नियंत्रण आहे हे स्पष्टच आहे. अध्यक्षांनी केलेल्या प्रत्येक नियुक्तीला सिनेटची मंजुरात घेणे आवश्यक आहे. म्हणजेच शासनविषयक अधिकारातील उपमुद्दा म्हणजे नियुक्तीविषयक अधिकारांना मान्यता देणे होय. राष्ट्रप्रमुख म्हणून अध्यक्ष सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, राजदूत, मंत्रिमंडळ, कमिशनर, प्रशासकीय अधिकारी या सर्वांच्या नियुक्त्या करतो. अध्यक्षांनी केलेल्या प्रत्येक नियुक्तीला सिनेट सभागृहाची मंजुरात घेणे बंधनकारक आहे. जोपर्यंत सिनेट मंजुरात देणार नाही तोपर्यंत ती नियुक्ती अंतिम समजल्या जाणार नाही. विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वी सुद्धा आपण सिनेटचा शिष्टाचार यावर चर्चा केली होती. अध्यक्षांनी केलेली नियुक्ती ज्या घटक राज्यातील असेल त्या घटक राज्याच्या 2 सिनेटर्सनी जर त्याला मान्यता दिली तर पूर्ण सिनेट सभागृह त्याला मान्यता देते. अशा प्रकारे अध्यक्षावर नियंत्रण सिनेट सभागृहाचं आहे. म्हणजेच अध्यक्षांनी केलेल्या प्रत्येक नियुक्तीला सिनेटची मंजुरात घेणे बंधनकारक आहे. पहिला प्रकार शासनाचा. दुसरा भाग म्हणजेच अध्यक्षांनी केलेल्या तह आणि करारांना सिनेटची मंजुरात घेणे बंधनकारक आहे. अध्यक्ष इतर देशांशी जो काही करार करेल त्या कराराला जोपर्यंत सिनेट मान्यता देणार नाही तोपर्यंत तो करार अंतिम समजला जाणार नाही. अशा प्रकारे अध्यक्षांनी केलेली नियुक्ती आणि केलेला करार या दोघांनाही सिनेटची मंजुरात घेणे बंधनकारक आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा सिनेटचा शासनविषयक अधिकार आहे. हा अधिकार शासनविषयक अधिकार प्रतिनिधी सभागृहाला नाही, म्हणजे अध्यक्षांनी केलेल्या नियुक्तीला आणि करारांना फक्त मंजुरात देण्याचा अधिकार सिनेटचा आहे, प्रतिनिधी सभागृहाला नाही. परंतु काँग्रेसचा एक भाग म्हणून प्रतिनिधी सभागृहाला प्रशासकीय चौकशी करण्याचा अधिकार आहे. म्हणजेच अध्यक्षाच्या अधिकाराखाली किंवा नियंत्रणाखाली किंवा विविध जे प्रशासकीय विभाग आहे त्या प्रशासकीय विभागांची चौकशी करण्याचं काम प्रतिनिधी सभागृह करते. अशा प्रकारे सिनेट आणि प्रतिनिधी सभागृह यांचा शासनविषयक अधिकार आहे. त्यानंतर काँग्रेसचा दुसरा अधिकार म्हणजे कायदेविषयक अधिकार. काँग्रेस अंतिम कायदेमंडळ आहे आणि कायदा निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये काँग्रेसची भूमिका महत्त्वपूर्ण ठरते. म्हणजे इथे आपल्याला एखाद्या विषयाचं कायद्यात रूपांतर कसं होतं यावर चर्चा करायची आहे. समजा एखादं विधेयक
सिनेटने मंजूर केला. त्यानंतर ते प्रतिनिधी सभागृहाकडे येईल. प्रतिनिधी सभागृहाने त्या विधेयकाला मंजुरात दिली. त्यानंतर ते अध्यक्षाकडे जाईल. अध्यक्षाने स्वाक्षरी केली, कायद्यात रूपांतर झालं. म्हणजे दोन्ही सभागृहांनी एखाद्या विधेयकाला मंजुरी दिल्यानंतर त्याचं कायद्यात रूपांतर झालं. या उदाहरणावरून एक गोष्ट स्पष्ट होते की कायदेविषयक अधिकारामध्ये सिनेट आणि प्रतिनिधी सभागृह यांना बरोबरीचे अधिकार आहेत. हेच उदाहरण दुसऱ्या पद्धतीने बघूया. एखादा प्रस्ताव कायदा तयार करण्यासाठी प्रतिनिधी सभागृहामध्ये मांडला. प्रतिनिधी सभागृहाने त्या प्रस्तावाला बहुमताने मंजुरात दिली. त्यानंतर ते विधेयक सिनेटकडे आलं. सिनेटने त्याला मंजुरात दिली, अध्यक्षाकडे गेलं. अध्यक्षाने त्यावर स्वाक्षरी केली, कायद्यात रूपांतर झालं. म्हणजे एखादं सामान्य विधेयक सिनेटमध्ये मांडा किंवा प्रतिनिधी सभागृहामध्ये मांडा, दोघांच्याही मंजुरीनंतर ते विधेयक अध्यक्षाकडे पाठविले जाते. म्हणजे सरळ सरळ अशा प्रकारे कायद्यात रूपांतर होते. परंतु एखादं विधेयक एका सभागृहाने मंजूर केलं, दुसऱ्या सभागृहाने नामंजूर केलं तर पेच निर्माण होते. उदाहरणार्थ, एखादं विधेयक प्रतिनिधी सभागृहाने मंजूर केलं आणि सिनेटने नामंजूर केलं तर पेच प्रसंग निर्माण होतो. याला आपण गतिरोध असं सुद्धा म्हणतो. डेडलॉक निर्माण झाला असं म्हणतो. मग हा गतिरोध कसा सोडविला जातो? तर अमेरिकेमध्ये हा गतिरोध सोडविण्याकरिता सिनेट आणि प्रतिनिधी सभागृह या दोन्ही सभागृहांच्या समान सभासद संख्या असणाऱ्या संयुक्त समितीकडे विधेयक पाठविले जाते. मी पुन्हा याचा उल्लेख करतो. काँग्रेसच्या दोन्ही सभागृहाच्या समान सभासद संख्या असणाऱ्या संयुक्त समितीकडे हे विधेयक पाठविले जाते. संयुक्त समितीकडे विधेयक आल्यानंतर त्या विधेयकावर सर्वांगाने चर्चा होते. चर्चा झाल्यानंतर जर संयुक्त समितीने ते विधेयक मंजूर केलं तर मग अध्यक्षाकडे पाठविले जाते. जर संयुक्त समितीमध्ये या विधेयकाबाबत एकमत झालं नाही तर ते विधेयक तिथेच रद्द समजल्या जाते. याचा अर्थ कायदा निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये विशेषतः सामान्य विधेयकाबाबत सिनेट आणि प्रतिनिधी सभागृह या दोघांची स्थिती सारखी आहे. आपण इथे भारताचं जर उदाहरण घेतलं तर भारतामध्ये लोकसभा आणि राज्यसभा हे दोन सभागृह आहेत. जर अशा प्रकारचा गतिरोध निर्माण झाला तर दोन्ही सभागृहाचं संयुक्त अधिवेशन बोलावले जाते आणि लोकसभेची सभासद संख्या जास्त असल्यामुळे तिथे लोकसभेचा विजय होतो. परंतु विद्यार्थी मित्रांनो, अमेरिकेमध्ये तसं नाही. अमेरिकेमध्ये सामान्य विधेयकाबाबत सिनेट आणि प्रतिनिधी सभागृह यांना बरोबरीचे अधिकार आहेत. म्हणूनच ते विधेयक संयुक्त समितीकडे पाठवले जाते. अशा प्रकारे कायदा निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये म्हणजेच कायदेविषयक अधिकारामध्ये आपण चर्चा करतो सामान्य विधेयकाची. सामान्य विधेयकाबाबत सिनेट आणि प्रतिनिधी सभागृह यांना बरोबरीचे अधिकार आहे. थोडक्यात आपल्याला असं म्हणता येईल की सिनेटच्या मंजुरीशिवाय कोणत्याच विषयाचं कायद्यात रूपांतर होत नाही. अशा प्रकारे कायदेविषयक अधिकार दोन्ही सभागृहांना म्हणजेच काँग्रेसला आहे. आता आपण इथे तिसरा अधिकार पाहणार आहोत. तिसरा अधिकार म्हणजे आर्थिक अधिकार. इथे कायदेविषयक अधिकारामध्ये सामान्य विधेयकाची आपण चर्चा करतो आणि आर्थिक अधिकारामध्ये धनविधेयकाची चर्चा. धनविधेयक प्रथमतः लोकनिर्वाचित सभागृहातच मांडल्या गेलं पाहिजे हा नियम आहे. कारण लोकांवर कर आकारण्याचा अधिकार हा लोकनिर्वाचित सभागृहालाच असला पाहिजे. म्हणूनच धनविधेयकाचा प्रारंभ प्रतिनिधी सभागृहातच होतो, सिनेटमध्ये होत नाही. विद्यार्थी मित्रांनो, अध्यक्षाच्या आर्थिक अधिकारामध्ये आपण एक गोष्ट शिकलो आहोत. कुठली?
की अर्थसंकल्प तयार करणारी एक स्वतंत्र संस्था आहे, ब्युरो ऑफ द बजेट नावाची. ही ब्युरो ऑफ द बजेट अर्थसंकल्प तयार करते. अध्यक्षाच्या परवानगीने प्रतिनिधी सभागृहात मांडते. प्रतिनिधी सभागृहाच्या मंजुरीनंतर हे धनविधेयक सिनेटकडे पाठविले जाते. जोपर्यंत धनविधेयकाला सिनेट मंजुरात देत नाही तोपर्यंत ते विधेयक अध्यक्षाकडे पाठविले जात नाही. म्हणजे धनविधेयका बाबतीत सुद्धा सिनेटला विधेयकाचा प्रारंभ करता येत नाही. एवढा जर एक मुद्दा सोडला तर प्रतिनिधी सभागृहाच्या बरोबरीचे अधिकार आहेत असे आपल्याला दिसून येते. म्हणजेच प्रतिनिधी सभागृहाची बजेटची सुरुवात, अर्थसंकल्पाची सुरुवात प्रतिनिधी सभागृहात झाल्यानंतर ते सिनेटकडे येते. सिनेट त्यामध्ये दुरुस्त्या सुचवू शकते. सिनेटने सुचवलेल्या दुरुस्तीवर प्रतिनिधी सभागृहाला विचार करावाच लागतो आणि मग सिनेटच्या मंजुरीनंतर तो अर्थसंकल्प अध्यक्षाकडे मंजुरीसाठी पाठविला जाते. अशा प्रकारे आर्थिक अधिकारामध्ये सुद्धा प्रतिनिधी सभागृहाच्या बरोबरीचेच अधिकार सिनेट सभागृहाला आहेत. त्यानंतर चौथा अधिकार, घटना दुरुस्ती विषयक अधिकार. विद्यार्थी मित्रांनो, अमेरिकेच्या संविधानामध्ये दुरुस्ती करण्याचा अधिकार दोन्ही सभागृहात आहे. 2/3 बहुमताच्या मंजुरीनंतरच घटनेमध्ये दुरुस्ती केली जाते. म्हणजे घटना दुरुस्तीच्या प्रक्रियेमध्ये सुद्धा सिनेट आणि प्रतिनिधी सभागृह यांना बरोबरीचे अधिकार आहेत. त्यानंतर निर्वाचन विषयक अधिकार. निर्वाचन विषयक अधिकार म्हणजेच निवडणूक विषयक अधिकार. कसे आपण बघितलंय, कार्यपालिकेचे जे प्रमुख आहे अध्यक्ष यांच्या निवडणूक प्रक्रिया तसेच उपाध्यक्षाची निवडणूक प्रक्रिया कशी आहे त्यावर आपण विस्तृत चर्चा केली आहे. समजा अध्यक्षीय निवडणुकीमध्ये जर कोणत्याच उमेदवाराने आवश्यक मताचा कोटा पूर्ण केला नसेल तर 2 पैकी एकाची अध्यक्ष म्हणून निवड करण्याचा अधिकार प्रतिनिधी सभागृहाला आहे. त्याचबरोबर जर आवश्यक मताचा कोटा उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये कोणीच पूर्ण केला नसेल तर पहिल्या 2 उमेदवारांमधून एकाची उपाध्यक्ष म्हणून निवड करण्याचा अधिकार सिनेटला आहे. अशा प्रकारे अध्यक्षाची निवड विशिष्ट परिस्थितीमध्ये प्रतिनिधी सभागृह करते आणि विशिष्ट परिस्थितीमध्ये उपाध्यक्षाची निवड सिनेट सभागृह करते. अशा प्रकारे निर्वाचन विषयक कार्य काँग्रेसला करावे लागते. त्याचबरोबर नंतर आपण विस्तृत जर चर्चा केली काँग्रेसच्या अधिकाराची तर काँग्रेसला अध्यक्षाला महाभियोगाद्वारे पदभ्रष्ट करण्याचा अधिकार आहे. म्हणजेच अध्यक्षाने जर गंभीर स्वरूपाचा गुन्हा केला असेल, घटनाबाह्य वर्तन केलं असेल तर त्याला पदावरून काढण्यासाठी महाभियोग मांडण्याचा अधिकार हा काँग्रेसला आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपण इथे या ठिकाणी शासनविषयक अधिकार, कायदेविषयक अधिकार, आर्थिक अधिकार, घटना दुरुस्तीचा अधिकार आणि निर्वाचन विषयक अधिकार या सर्व अधिकारांवर विस्तृत चर्चा केलेली आहे. आता आपल्याला निष्कर्ष मांडायचा आहे. या अधिकारांच्या आधारावर प्रतिनिधी सभागृहाला जास्त अधिकार आहे की सिनेटला जास्त अधिकार आहे? म्हणजे जगातील द्वितीय सभागृहांमध्ये सिनेट सभागृह हे शक्तिशाली सभागृह आहे का, या प्रश्नांवर आपल्याला आता चर्चा करायची आहे. विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा आम्हाला सिनेट सभागृह जगातील द्वितीय सभागृहांमध्ये शक्तिशाली सभागृह आहे याबाबत चर्चा करायची असते त्यावेळी त्याची तुलना आपल्याला इंग्लंडमधील लॉर्ड सभागृह असेल, भारतातील राज्यसभा असेल अशा द्वितीय सभागृहांसोबत करावी लागते. तर आपण
सुरुवातीला प्रतिनिधी सभागृह आणि सिनेट यांच्या रचनेमध्ये काय फरक आहे त्यावर चर्चा करूया. सिनेटची सभासद संख्या 100 आहे. प्रतिनिधी सभागृहाची सभासद संख्या 435 आहे. म्हणजेच सिनेटचे कमी सभासद असल्यामुळे एखाद्या विधेयकावर, एखाद्या प्रश्नांवर विस्तृत चर्चा केली जाते. चर्चेच्या दृष्टीने सिनेट महत्त्वपूर्ण सभागृह ठरते आणि या चर्चेच्या आधारावर असं म्हटलं जाते की व्हाईट हाऊस म्हणजे अध्यक्षाचं निवासस्थान, व्हाईट हाऊसची वाट सिनेटमधून जाते असं म्हटलं जाते. म्हणजे सिनेटमध्ये सभासद संख्या कमी असल्यामुळे चर्चेला जास्त वेळ तिथे मिळतो. दुसरा बाब किंवा दुसरा मुद्दा, अनुभवी सभासद. सिनेटमध्ये अनुभवी सभासद असतात. तर प्रतिनिधी सभागृहाचा कार्यकाल हा 2 वर्षाचा आहे आणि इकडे सिनेटमध्ये एका सदस्याला 6 वर्ष मिळतात आणि इकडे फक्त 2 वर्ष मिळतात. म्हणजेच इथे अनुभवाचा फायदा सभागृहाला होतो. त्यानंतर सिनेटची वैशिष्ट्यपूर्ण अशी कामकाज पद्धती आहे. सिनेटमध्ये एखाद्या विषयावर जोपर्यंत चर्चा संपत नाही तोपर्यंत विधेयक मतदानासाठी टाकले जात नाही. तासनतास चर्चा चालू असते आणि या चर्चेला नंतर व्यवस्था कंटाळली असं आपल्याला म्हणता येईल. व्यवस्था कंटाळली आणि त्यांनी एक दुरुस्ती केली की जर सिनेटने बहुमताने असं ठरवलं की आता ही चर्चा इथे थांबवावी आणि विधेयक मतदानासाठी टाकावं तर अशा वेळी तिथे मतदान घेतल्या जाते. असं असलं तरी आपल्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव अमेरिकन जनतेवर पाडण्याचं साधन म्हणजे सिनेट सभागृह आहे. म्हणून इथे प्रतिनिधी सभागृहाच्या तुलनेत सिनेट हे प्रभावी ठरते. रचनेच्या दृष्टिकोनातून चर्चा केल्यानंतर आपण आता अधिकाराच्या दृष्टिकोनातून विचार. सामान्य विधेयकाबाबत आपण चर्चा केली. सामान्य विधेयकाबाबत सिनेट आणि प्रतिनिधी सभागृह या दोघांनाही बरोबरीचे अधिकार आहे. सिनेटच्या मंजुरीशिवाय किंवा सिनेटला डावलून प्रतिनिधी सभागृह एखाद्या विषयाचं कायद्यात रूपांतर करू शकत नाही किंवा सामान्य विधेयकाबाबत इंग्लंड प्रमाणे बंधन सिनेटवर नाही. इंग्लंडमध्ये हाऊस ऑफ लॉर्ड्स एक ठराविक वेळेमध्ये त्यांनी मंजुरी जर दिली नाही तर विधेयक सरळ राजाकडे मंजुरीसाठी पाठविली जाते. भारतामध्ये सुद्धा तसंच आहे. परंतु राज्यसभा आणि लॉर्ड सभागृह यापेक्षा सामान्य विधेयकाबाबत सिनेटची स्थिती मजबूत आहे. याचा अर्थ सिनेटच्या मंजुरीशिवाय सामान्य विधेयकाचं कायद्यात रूपांतर होत नाही. सामान्य. त्यानंतर आर्थिक विधेयकाच्या बाबतीत जर विचार केला तर आर्थिक अधिकारामध्ये सुद्धा प्रतिनिधी सभागृहाच्या बरोबरीचेच अधिकार सिनेट सभागृहाला आहेत असं आपल्याला म्हणता येईल. फक्त धनविधेयकाचा प्रारंभ प्रतिनिधी सभागृहात होतो, सिनेटमध्ये करता येत नाही. आपण इंग्लंडच्या दृष्टिकोनातून हाऊस ऑफ लॉर्ड्सचा जर विचार केला, हाऊस ऑफ लॉर्ड्सचा, तर हाऊस ऑफ लॉर्ड्सला धनविधेयकाबाबतीत 1 महिन्याचा विलंब लावण्याचा अधिकार आहे. तोच बाब राज्यसभेच्या दृष्टिकोनातून जर आपण विचार केली, भारताच्या दृष्टिकोनातून, तर भारताच्या राज्यसभेला धनविधेयकाबाबत 14 दिवसाचा विलंब लावण्याचा अधिकार आहे. याचा अर्थ लोकसभा आणि राष्ट्रपती राज्यसभेला डावलून कायदा निर्मितीची प्रक्रिया राबवू शकते. इंग्लंडच्या दृष्टिकोनातून विचार केला तर हाऊस ऑफ कॉमन्स आणि राजा लॉर्ड सभागृहाला डावलून कायदा निर्मितीची प्रक्रिया राबवू शकते. इथे मात्र सिनेटला डावलून प्रतिनिधी सभागृह आणि अध्यक्ष कायदा निर्मितीची प्रक्रिया राबवू शकत नाही. अशा प्रकारे आर्थिक अधिकारामध्ये सुद्धा सिनेट कमकुवत नाही. त्यानंतर शासनविषयक अधिकाराचा जर आपण विचार केला तर तिथे सिनेटला खास अधिकार आहे. त्याला सिनेटचे खास अधिकार असे म्हणतात. कुठला? की अध्यक्षांनी केलेल्या नियुक्तीला आणि करारांना
मंजुरी देण्याचे अधिकार फक्त आणि फक्त सिनेट सभागृहाला आहे। ते अधिकार प्रतिनिधी सभागृहाला नाही। म्हणजेच अध्यक्षांनी केलेली नियुक्ती आणि करारांना मंजुरी देण्याचे अधिकार सिनेटला असल्याने याला सिनेटचे खास अधिकार असं म्हणतात। विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे कायदा निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये सुद्धा सिनेट या सभागृहाची म्हणजे द्वितीय सभागृह असूनही सिनेट या सभागृहाची स्थिती ही प्रतिनिधी सभागृहाच्या तुलनेत मजबूत आहे। म्हणून असं म्हटलं जाते की जगातील द्वितीय सभागृहांमध्ये सिनेट सभागृह हे शक्तिशाली आहे। अशा प्रकारे आपण इथे काँग्रेसचे अधिकार आणि प्रतिनिधी सभागृहाच्या तुलनेत सिनेट सभागृहाला कसे जास्त अधिकार आहे या सर्व बाबींची विस्तृत चर्चा केलेली आहे। विद्यार्थी मित्रांनो, आधुनिक काळातील पहिले लिखित संविधान हे अमेरिकेचे संविधान आहे। या लिखित संविधानानुसार सत्ता विभाजनाच्या तत्वांतर्गत शासन संस्थेचे 3 विभाग निर्माण करण्यात आले आहेत। यापैकी कार्यकारी विभाग आणि कायदे विभाग यावर यापूर्वीच आपण चर्चा केलेली आहे। इथे आपण न्याय विभागांवर चर्चा करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, युनायटेड स्टेट्सची म्हणजेच अमेरिकेची न्यायविषयक सत्ता एका स्वतंत्र सर्वोच्च न्यायालय आणि काँग्रेसने वेळोवेळी निर्माण केलेल्या कनिष्ठ न्यायालयांमध्ये निहित राहील असे अमेरिकेच्या संविधानाच्या 3ऱ्या कलमामध्ये स्पष्ट केलेले आहे। याचा अर्थ अमेरिकेचे सर्वोच्च न्यायालय आणि कनिष्ठ न्यायालय हे अमेरिकन संविधानानुसार निर्माण झालेले आहे। अमेरिकेमध्ये दुहेरी संविधाने असल्यामुळे एक संघाच्या संविधानाने निर्माण झालेलं सर्वोच्च न्यायालय आणि दुसरे घटक राज्याच्या संविधानानुसार निर्माण झालेले स्वतंत्र न्यायालय, अशा प्रकारे 2 न्यायालय, संघ सरकारचं न्यायालय, संघाच्या संविधानाचं न्यायालय, घटक राज्याच्या संविधानाचं न्यायालय असे 2 न्यायालय आहेत। इथे आपण संघाच्या संविधानानुसार निर्माण झालेल्या सर्वोच्च न्यायालयाची चर्चा करणार आहोत। अमेरिकेमध्ये सर्वोच्च न्यायालय हे शिरोभागी आहे। एक न्यायव्यवस्थेची श्रेणी आहे, त्या श्रेणीमध्ये सर्वोच्च न्यायालय हे शिरोभागी आहे। त्यानंतर प्रादेशिक स्तरावर अपील न्यायालय आहे, ते एकूण विभागामध्ये 13 आहेत। त्याचबरोबर जिल्हा न्यायालय आहेत, एकूण 94 जिल्हा न्यायालय आहेत। अपील न्यायालय आणि जिल्हा न्यायालय यांची निर्मिती काँग्रेस कायदे करून करते, तसेच त्यामध्ये फेरबदल सुद्धा काँग्रेस विधिनियमानुसार करते। अशा प्रकारे दुहेरी न्यायव्यवस्था, स्वतंत्र न्यायव्यवस्था अमेरिकेमध्ये आहे। एक गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची पात्रता, न्यायाधीशांची संख्या, कार्यकाल याबाबत संविधानामध्ये स्पष्ट उल्लेख नाही। तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकाराबाबतही स्पष्ट उल्लेख नाही। या सर्वोच्च न्यायालयाचे जे न्यायाधीश आहेत त्यांनी जे काही निर्णय दिले त्या निर्णयातून एक
न्यायव्यवस्थेची स्वतंत्र अधिकार निर्माण झालेले आहेत. त्याबाबत आपण इथे विस्तृत चर्चा करूया. विद्यार्थी मित्रांनो, 1789 मध्ये अमेरिकेचे संविधान लागू झाले. त्यानंतर 1789 मध्ये जॉर्ज वॉशिंग्टन हे अमेरिकेचे पहिले अध्यक्ष बनले. त्यांनी 1789 ते 1797 अशा 2 टर्म पूर्ण केल्या. त्यानंतर अमेरिकेचे दुसरे अध्यक्ष जॉन ॲडम्स 1797 मध्ये पदावर आले. अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली. त्यांनी अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये जॉन मार्शल हे परराष्ट्र मंत्री होते. जॉन ॲडम्स यांचा अध्यक्षपदाचा कार्यकाल संपत आल्यानंतर जसा जसा अध्यक्षपदाचा कार्यकाल संपत येत होता तसं त्यांनी जॉन मार्शल यांची सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती केली. जॉन मार्शल यांची 1801 मध्ये सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीशपदी नियुक्ती झाली. त्यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी त्या पदावर 34 वर्ष कार्य केले आणि या 34 वर्षामध्ये अमेरिकन न्यायव्यवस्थेला स्थिरता प्रदान केली. त्यांचे 2 निर्णय अतिशय महत्त्वाचे आहेत. पहिला 1803 मध्ये मार्बरी विरुद्ध मॅडिसन या खटल्यामध्ये जो निर्णय दिला तो निर्णय न्यायिक पुनरावलोकन म्हणून ओळखला जातो. दुसरा 1819 मध्ये बँकांच्या बाबतीमध्ये निर्णय देत असताना त्यांनी निहित अधिकाराचा सिद्धांत सांगितला. म्हणजेच न्यायिक पुनरावलोकन आणि निहित अधिकाराचा सिद्धांत हे राज्यशास्त्राला दिलेली देणगी होय आणि ही देणगी डॉक्टर मार्शल यांनी दिली. म्हणून डॉक्टर मार्शल यांचे अमेरिकन राज्यशास्त्रामध्ये विशेष योगदान आहे असा निष्कर्ष मांडता येतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण सर्वोच्च न्यायालयाची रचना कशी आहे त्यावर चर्चा करणार आहोत. पहिला मुद्दा, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची संख्या. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची संख्या किती राहील याबाबत संविधानामध्ये उल्लेख नाही. अमेरिकेचं विधिमंडळ म्हणजेच काँग्रेस कायदा करून न्यायाधीशांची संख्या निश्चित करते. सध्या अमेरिकेमध्ये एक मुख्य न्यायाधीश आणि इतर सहयोगी न्यायाधीश 8 असे एकूण 9 न्यायाधीश आहेत. याचा अर्थ अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या ही 9 आहे. त्यानंतर या न्यायाधीशांची पात्रता काय? विद्यार्थी मित्रांनो, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या पात्रतेबाबतही स्पष्ट असा उल्लेख आपल्याला दिसत नाही. परंतु न्यायव्यवस्था आहे, त्याला साधारणपणे कायद्याचं ज्ञान असलं पाहिजे, परंतु त्याने इतके वर्ष वकिली केली पाहिजे, इतक्या वर्षाचा न्यायाधीशाचा अनुभव असला पाहिजे, अशा प्रकारचं वर्णन संविधानामध्ये नाही. मग इथे आपल्याला न्यायाधीशांच्या पात्रतेची व्यावहारिक बाजू समजून घ्यावी लागेल. साधारणपणे त्या व्यक्तीला कायद्याचं ज्ञान असावं, कारण न्यायव्यवस्था आहे. सोबतच त्याची नियुक्ती करत असताना सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाच्या पदावरील व्यक्तीची नियुक्ती करत असताना त्या व्यक्तीची विचारसरणी अध्यक्षाला, अध्यक्षाच्या पक्षाला अनुकूल आहे का हे बघितल्या जाते आणि त्या व्यक्तीची विचारसरणी
त्या पक्षाला अनुकूल असेल तरच त्याची न्यायाधीशपदी नियुक्ती केली जाते. याचा अर्थ न्यायाधीश सुद्धा उत्तम राजकारणी असावा असा निष्कर्ष काढावयास हरकत नाही. त्यानंतर तिसरा मुद्दा, अध्यक्ष पदाची नियुक्ती. अध्यक्ष पदाची नियुक्ती कोण करते? सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नियुक्ती कोण करते? यावरही आपण अध्यक्षामध्ये आणि सिनेटमध्ये चर्चा केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नियुक्ती ही अध्यक्ष करतो. अध्यक्षांनी केलेल्या नियुक्तीला सिनेटची मंजुरात घेणे बंधनकारक आहे. अशा प्रकारे अमेरिकेचा अध्यक्ष सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नियुक्ती करतो आणि केलेल्या नियुक्तीला सिनेटची मंजुरात घेणे आवश्यक आहे. अशा प्रकारे नियुक्ती केली जाते. त्यानंतर या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचा कार्यकाल. विद्यार्थी मित्रांनो, न्यायाधीशाच्या कार्यकालाबाबत सुद्धा संविधानात स्पष्ट उल्लेख नाही. म्हणूनच वयाच्या 80व्या वर्षापर्यंत न्यायदान केल्याची उदाहरणे आपल्याला अमेरिकेमध्ये दिसतात. परंतु वाढत्या वयामुळे न्यायदान करणे कठीण जात असल्यामुळे वयाच्या 70व्या वर्षानंतर ती व्यक्ती स्वेच्छेने राजीनामा देऊ शकतो. अशा प्रकारे वयाच्या 70व्या वर्षानंतर न्यायाधीश स्वतःच्या पदाचा राजीनामा देऊ शकतो. अशा प्रकारे कार्यकाल आहे, त्याला आपण वयोमर्यादा सुद्धा म्हणू शकतो. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला त्याच्या पदावरून पदभ्रष्ट कसं केलं जाते? तर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला त्याच्या पदावरून पदभ्रष्ट करण्यासाठी महाभियोगाची तरतूद करण्यात आलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाने एखादा गंभीर गुन्हा केला असेल, घटनाबाह्य वर्तन केलं असेल, तर त्याला त्याच्या पदावरून काढण्याचा अधिकार हा काँग्रेसला देण्यात आलेला आहे. काँग्रेस 2/3 बहुमताने एखाद्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला पदावरून दूर करू शकतो. म्हणजेच इथे नियंत्रण व संतुलनाच्या तत्वानुसार काँग्रेसचं नियंत्रण सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशावर आहे आणि न्यायव्यवस्थेचं नियंत्रण हे काँग्रेसवर आहे. अशा प्रकारे एक शासन संस्थेचे 3 विभाग निर्माण करत असताना त्या तिन्ही विभागामध्ये नियंत्रण व संतुलनाचं तत्व संविधानाने लागू केल्याचे आपल्याला दिसते. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, या न्यायालयाची कार्यपद्धती कशी, न्यायालयाचं कामकाज कसं चालतं? तर न्यायालयाचं कामकाज सोमवार ते शुक्रवार असे 5 दिवस चालते. प्रत्येक सोमवारी निर्णय जाहीर केले जातात आणि इतर दिवशी खटल्याचं कामकाज चालते. इथे एक महत्त्वपूर्ण गोष्ट नमूद करावीशी वाटते, ती म्हणजे सर्वोच्च न्यायालयामध्ये खटला दाखल झाल्यानंतर त्या खटल्याचं स्वरूप कसं आहे हे पाहून त्या खटल्याकरिता किती वेळ लागेल हे निश्चित केले जाते. खटल्याच्या दोन्ही बाजूंना, दोन्ही पक्षाच्या वकिलांना एक निश्चित असा वेळ दिला जातो आणि त्या निश्चित वेळेतच दोन्ही वकिलांना आपला युक्तिवाद संपवणे आवश्यक आहे. यामुळे न्यायालयीन प्रक्रियेमध्ये त्वरित न्यायदान हे न्यायव्यवस्थेचं वैशिष्ट्य ठरतं. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, इथे आपण पात्रता, न्यायाधीशांची संख्या, कार्यकाल, महाभियोगाची प्रक्रिया आणि कार्यपद्धती या मुद्द्यांची चर्चा केली आहे.
विद्यार्थी मित्रांनो, आता आपण सर्वोच्च न्यायालयाचे अधिकार क्षेत्र यावर चर्चा करूया. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाचे प्रारंभिक अधिकार क्षेत्र. तर प्रारंभिक अधिकार क्षेत्र म्हणजे ज्या खटल्याचा प्रारंभ प्रथम अमेरिकेच्या संघ सर्वोच्च न्यायालयात होतो अशा खटल्यांना प्रारंभिक अधिकार क्षेत्र असे म्हटले जाते. यामध्ये कोणत्या खटल्यांचा समावेश होतो? तर अमेरिकेच्या संविधानाविरोधात निर्माण झालेले खटले, काँग्रेसच्या विधिनियमातून निर्माण झालेले वाद, अध्यक्षांनी केलेल्या नियुक्ती आणि करार या संदर्भात निर्माण झालेले वाद, उदाहरणार्थ राजदूत असेल, सल्लागार असतील, त्याचबरोबर लोकप्रतिनिधी असतील, यांच्या वादासंबंधी खटल्यांचा डायरेक्ट सरळ प्रारंभ सर्वोच्च न्यायालयात होतो. तसेच केंद्र सरकार म्हणजे संघ सरकार विरुद्ध घटक राज्य सरकार असेल, यांच्यामध्ये कायद्यासंदर्भात किंवा इतर वाद निर्माण झाला असेल तर त्याचीही सुरुवात प्रथमतः सर्वोच्च न्यायालयामध्ये होते. अशा प्रकारे कोणत्या खटल्याचा प्रारंभ सर्वोच्च न्यायालयामध्ये होईल या विषयासंबंधी स्पष्टपणे उल्लेख आपल्याला आढळतो. अशा प्रकारे प्रारंभिक अधिकार क्षेत्रामध्ये कोणते खटले सर्वोच्च न्यायालयात जातील याबाबत स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे. त्यानंतर दुसरा अधिकार, पुनर्निर्णयाचा अधिकार, पुनर्निर्णय देणे. विद्यार्थी मित्रांनो, आपण यापूर्वी स्पष्ट केलं आहे की अमेरिकेमध्ये दुहेरी न्यायव्यवस्था आहे. संघ न्यायालय आणि घटक राज्याचे न्यायालय असे स्वतंत्र न्यायालय आहे. समजून घ्यायचं असेल तर एखाद्या जिल्ह्याच्या ठिकाणी दोन न्यायालय असतात. एक संघ जिल्हा न्यायालय आणि दुसरं घटक राज्याचं जिल्हा न्यायालय. आणि त्या विधिनियमासंदर्भातले वाद, त्या अधिकार क्षेत्राचे वाद त्या न्यायालयामध्ये जातात. तर सर्वच्या सर्व खटले, सर्वच्या सर्व विषयासंदर्भातील वाद पुनर्निर्णयासाठी सर्वोच्च न्यायालयामध्ये जात नाही. तर जिल्हा न्यायालय, संघाचं जिल्हा न्यायालय आणि अपील न्यायालय यांनी दिलेल्या निर्णयांविरुद्ध अपील करण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयामध्ये आहे. त्याचबरोबर घटक राज्याच्या जिल्हा न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरुद्ध अपील सर्वोच्च न्यायालयात करता येते का? संघाच्या सर्वोच्च न्यायालयात करता येते का? याचं उत्तर आहे होय. परंतु ते विषय कोणते असावेत? तर घटक राज्याच्या विधिमंडळातून, विधिनियमांतून जे काही वाद निर्माण झाले असेल तेच वाद, अशीच प्रकरणे फक्त पुनर्निर्णयासाठी संघाच्या सर्वोच्च न्यायालयाकडे येतील. अशा प्रकारे घटक राज्याच्या न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरुद्ध पुनर्निर्णयासाठी सर्वोच्च न्यायालयाकडे अपील करता येते. त्याचबरोबर संघाची अपील न्यायालय आणि जिल्हा न्यायालय यांनी दिलेल्या निर्णयाविरुद्ध सुद्धा पुनर्निर्णयाकरिता सर्वोच्च न्यायालयामध्ये जाता येते. याला सर्वोच्च न्यायालयाचे पुनर्निर्णयाचे अधिकार क्षेत्र असं म्हणतात. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण इथे सर्वात महत्त्वाच्या अधिकारावर चर्चा करणार आहोत. तो अधिकार म्हणजे संविधानाचा अर्थ लावणे होय. संविधानाचा अर्थ लावण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाला आहे. त्या अधिकार क्षेत्रातून
निहित अधिकाराच्या सिद्धांताचा उदय झालेला आहे. तर निहित अधिकाराचा सिद्धांत आपल्याला समजावून घेण्यासाठी काँग्रेसच्या विधिनियमातून जो वाद निर्माण झाला होता त्यावर चर्चा करणे क्रमप्राप्त ठरते. विद्यार्थी मित्रांनो, आपण यापूर्वी चर्चा केली की कायदे करणारी संस्था काँग्रेस म्हणजे विधिमंडळ आणि केलेल्या कायद्याची अंमलबजावणी करणारी संस्था म्हणजे कार्यपालिका, कार्यकारी विभाग. तर 1819 मध्ये किंवा 1819 मध्ये काँग्रेसने एक कायदा बनविला. तो असा होता की त्या कायद्यानुसार काँग्रेसने केंद्रीय अधिकोषाची म्हणजेच सेंट्रल बँक ऑफ USA ची स्थापना केली आणि या केंद्रीय अधिकोषांना व्यापारी बँकांवर नियंत्रण ठेवण्याचे अधिकार दिले गेले. या नियंत्रणामुळे व्यापारी बँकांना अडचणी यायला लागल्या. त्यामुळे खाजगी व्यापारी बँकांनी या कायद्याविरोधात सर्वोच्च न्यायालयामध्ये दावा घेतला आणि खाजगी बँकांच्या वकिलांनी युक्तिवाद असा केला की केंद्रीय अधिकोषाची स्थापना करण्याचा अधिकार काँग्रेसला नाही, म्हणून हा कायदा घटनाबाह्य ठरतो, म्हणून केंद्रीय अधिकोषाची स्थापना हा कायदा रद्द करावा अशी मागणी सर्वोच्च न्यायालयामध्ये केली. हा खटला जेव्हा सर्वोच्च न्यायालयासमोर आला त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश जॉन मार्शल होते. त्यांनी संविधानाचा अभ्यास केला आणि संविधानामध्ये एक शब्द असा आहे की पैसा व प्रत्यय, विद्यार्थी मित्रांनो, पैसा व प्रत्यय नियंत्रित करण्याचे अधिकार काँग्रेसला राहील. म्हणजेच पैसा व प्रत्यय नियंत्रित करण्यासाठी केंद्रीय अधिकोषाची स्थापना काँग्रेसने विधिनियमाद्वारे केली आणि जी केली आहे ती संविधानिक तरतुदीनुसार केलेली आहे. त्यामुळे जी मागणी झालेली आहे, जो खटला दाखल झालेला आहे की केंद्रीय अधिकोषाची स्थापना जी केली आहे काँग्रेसने तो कायदा रद्द करावा, तर जॉन मार्शल असं म्हणतात की सर्वच्या सर्व गोष्टी आवश्यक तरतुदी संविधानात नसल्या तरीही पूरक कार्य काँग्रेस करू शकते आणि त्याचाच भाग म्हणून पैसा व प्रत्यय नियंत्रित करण्यासाठी काँग्रेसने केंद्रीय अधिकोषाची स्थापना केलेली आहे, ती संविधानानुसार झालेली आहे. याचा अर्थ संविधानामध्ये ज्या बाबी निहित आहे, नमूद आहे, त्यानुसार पूरक कार्य करण्याचे अधिकार काँग्रेसला प्राप्त होतात. इथे विद्यार्थी मित्रांनो, जॉन मार्शलने पैसा व प्रत्यय नियंत्रित करण्यासाठी केंद्रीय अधिकोषाची स्थापना विधिनियमाद्वारे जी केलेली आहे ती कुठेही घटनाविरोधी नाही असा निर्णय दिला आणि या निर्णयातूनच निहित अधिकाराचा सिद्धांत उदयास आला. अशा प्रकारे संविधानातील शब्दांचा अर्थ लावण्याचा अधिकार हा सर्वोच्च न्यायालयाकडे आला. त्यानंतर चौथा अधिकार न्यायिक पुनरावलोकन किंवा न्यायिक पुनर्निरीक्षण. आता इथे अवलोकन करायचं आहे न्यायिक दृष्टीने. कशाचं अवलोकन करायचं आहे तर अधिकार क्षेत्राचं, कोणाच्या, काँग्रेसच्या आणि अध्यक्षाच्या, म्हणजे कायदे विभाग आणि कार्यकारी विभाग यांच्या अधिकाराचं इथे अवलोकन करायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, 1803 मध्ये एक खटला सर्वोच्च न्यायालयामध्ये आला. तो
मार्बरी विरुद्ध मॅडिसन असा खटला होता. तर त्या खटल्याचं स्वरूप काय? आपण यापूर्वी एक चर्चा केली होती की 1801 मध्ये काही नियुक्त्या तत्कालीन अमेरिकेचे अध्यक्ष जॉन ॲडम्स यांनी न्यायाधीशपदी केल्या. त्या नियुक्तींमध्ये एक नियुक्ती जॉन मार्शलची होती. अध्यक्षपदाच्या जॉन ॲडम्स यांच्या शेवटच्या काळापर्यंत जॉन मार्शल परराष्ट्र व्यवहार मंत्री होते आणि त्यानंतर लगेच ते न्यायाधीशपदी रुजू झाले. त्यावेळी इतर न्यायाधीशांच्या सुद्धा नियुक्त्या अध्यक्ष म्हणून जॉन ॲडम्स यांनी केल्या. त्यामध्ये एक नियुक्ती मार्बरी यांची होती. मार्बरी यांची न्यायाधीश म्हणून, संघ न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून, कुठल्या वॉशिंग्टन येथील संघ न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून नियुक्ती केली. परंतु मार्बरी यांना नियुक्ती पत्र मिळाले नाही. लक्षात घ्या, मार्बरी यांना त्यांच्या न्यायाधीश पदाची नियुक्ती पत्र मिळाले नाही. अमेरिकेचे अध्यक्ष जॉन ॲडम्स यांचा 1801 मध्ये कार्यकाल संपला. त्यानंतर तिथे जेफरसन अध्यक्षपदी आले आणि त्यांनी एक निर्णय घेतला. काय निर्णय होता? की जी नियुक्तीपत्र व्हाईट हाऊसमधून म्हणजे अध्यक्षाच्या कार्यालयातून पाठविली गेलेली नाही ती थांबवावी. म्हणजे ॲडम्स यांनी ज्या नियुक्त्या केलेल्या आहेत, ज्यांना पत्र मिळाले ते रुजू झाले ते ठीक आहे, परंतु ज्यांना नियुक्ती पत्रे पाठविली गेलेली नाही ती सर्व पत्रे नवीन अध्यक्षांनी जेफरसननी 1802 मध्ये थांबविली. परराष्ट्र व्यवहार मंत्री जॉन मार्शल यांनी न्यायाधीश पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर परराष्ट्र व्यवहार मंत्री म्हणून मॅडिसन यांनी सूत्र स्वीकारले आणि मग तिथे क्लेम झाला की मॅडिसननं ती पत्र का पाठविली नाही. आणि अशा प्रकारे मार्बरी म्हणजे जे न्यायाधीश होते आणि मॅडिसन जो परराष्ट्र व्यवहार मंत्री होता असा खटला सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल झाला. विद्यार्थी मित्रांनो, इथे एक गोष्ट स्पष्ट करू इच्छितो. अध्यक्ष पदाच्या निवडणुकीचं वेळापत्रक निश्चित आहे. नोव्हेंबर महिन्यामध्ये म्हणजे अध्यक्ष पदाचा कार्यकाल 4 वर्ष कार्यकाल जेव्हा संपतो त्या शेवटच्या वर्षामध्ये निवडणुका होतात आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये स्पष्ट होते की आता नवीन अध्यक्ष कोण होणार. निर्वाचन मंडळ पहिल्या फेरीमध्ये जेव्हा मतदान होते तेव्हा स्पष्ट होते की नवीन अध्यक्ष कोण होणार. अशा वेळी उरलेल्या 2 ते 2.5 महिन्यामध्ये अध्यक्ष आपल्या पक्षाला, पक्षाच्या विचारसरणीला पोषक असणाऱ्या व्यक्तींच्या नियुक्त्या करण्यास प्रारंभ करतो आणि तोच प्रकार जॉन ॲडम्स यांनी केला. परंतु तिथे म्हणजे पहिली टर्म ॲडम्सची संपली 4 वर्ष आणि तिसरे अध्यक्ष म्हणून जेफरसन आले आणि जेफरसननी त्या नियुक्तीपत्र थांबविले. त्यानंतर मला नियुक्ती आदेश का मिळाले नाही म्हणून मार्बरीनं सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतली. त्या खटल्याला म्हणतात मार्बरी विरुद्ध मॅडिसन खटला 1803 मध्ये. हा खटला जॉन मार्शल यांच्या समोर आल्यानंतर काँग्रेसला काय अधिकार आहेत, अध्यक्षाला काय अधिकार आहेत याचं अवलोकन सरन्यायाधीश जॉन मार्शल यांनी केलं आणि त्यांना एक गोष्ट तिथे दिसली की काँग्रेस आणि अध्यक्ष आपल्या अधिकार कक्ष वाढविण्याचे प्रयत्न करू शकतात, म्हणजेच संविधान बाह्य वर्तन करू शकतात, घटनेविरोधी वर्तन करू शकतात. अशा वेळी काँग्रेसने केलेला कायद्यावर अध्यक्षाची स्वाक्षरी असते, म्हणजे तिथे कार्यपालिका सुद्धा आली.
काँग्रेसने केलेला कायदा अधिकार कक्षा वाढविणारा जर असेल तर तो रद्द ठरविण्याचा अधिकार हा न्यायपालिकेला राहील. याचा अर्थ काँग्रेसने केलेला कायदा संविधान विरोधी जर असेल तर तो रद्द ठरविण्याचा अधिकार हा न्यायव्यवस्थेला राहील. अशा प्रकारचा निर्णय दिला गेला. विद्यार्थी मित्रांनो, 2010 पर्यंत म्हणजे जेव्हा मार्शलनी न्यायाधीश पदाची सूत्र स्वीकारली, साधारणपणे 1803 ते 2010 पर्यंत 163 कायदे, काँग्रेसने केलेले कायदे सर्वोच्च न्यायालयाने घटनाबाह्य ठरविले आहे. आणि या अधिकाराचा आधार जो आहे तो मार्बरी विरुद्ध मॅडिसन हा खटला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या निर्णयातून, मार्बरी विरुद्ध मॅडिसन या खटल्याच्या निर्णयातून हा अधिकार सर्वोच्च न्यायालयाकडे आलेला आहे. अशा प्रकारे जॉन मार्शल यांनी आपल्या निर्णयातून राज्य शास्त्राला एक देणगी दिलेली आहे. आणि यानंतर ज्या ज्या देशांनी लिखित संविधान स्वीकारली त्या देशांनी आपल्या संविधानामध्ये, बहुसंख्य देशांनी आपल्या संविधानामध्ये तसा उल्लेख केला की संविधानाचा अर्थ लावण्याचा अधिकार आणि विधिमंडळाने केलेला कायदा घटनाबाह्य असेल तर रद्द करण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाला राहील. म्हणूनच जॉन मार्शल यांना सेकंड फादर ऑफ दी कॉन्स्टिट्यूशन असं म्हटलं गेलं. त्यांचं जे 34 वर्षाचं जे योगदान आहे ते अमूल्य असं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे न्याय विभागाचे प्रारंभिक अधिकार क्षेत्र म्हणजे कोणत्या खटल्याचा प्रारंभ सरळ सर्वोच्च न्यायालयात होतो, तो भाग आपण चर्चा केली. त्यानंतर पुनर्निर्णय देण्याचा अधिकार एक सर्वोच्च न्यायालय म्हणून त्या न्यायालयाला आहे. सोबतच संविधानाचा अर्थ लावण्याअंतर्गत निहित अधिकाराच्या सिद्धांताचा उदय कसा झाला त्यावरही आपण चर्चा केलेली आहे. आणि सर्वात महत्त्वपूर्ण म्हणजे सत्ता विभाजनाच्या तत्वानुसार काँग्रेस आणि अध्यक्ष यांच्यावर नियंत्रण ठेवणारा निर्णय म्हणजेच न्यायिक पुनरावलोकनाचा अधिकार होय. अशा प्रकारे सर्वोच्च न्यायालयाचे अधिकार क्षेत्र आहे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण थोडक्यामध्ये नियंत्रण व संतुलनाचं तत्व काय आहे यावर चर्चा करूया. बरेचदा पेपरमध्ये त्यावर स्वतंत्र प्रश्न असतात. तर सत्ता विभाजनाच्या तत्वानुसार शासन संस्थेचे 3 विभाग निर्माण केलेले आहे. हे आता आपलं स्पष्ट झालेलं आहे. कायदे विभाग, कार्यकारी विभाग आणि न्याय विभाग. सत्ता विभाजन करत असताना अध्यक्षाला राष्ट्रप्रमुख म्हणून खूप अधिकार बहाल करायचे किंवा कायदे विभाग म्हणून काँग्रेसला पूर्ण किंवा विधिमंडळाला पूर्ण अधिकार देऊन टाकायचे किंवा न्यायव्यवस्थेला न्यायदान प्रक्रियेमध्ये पूर्ण अधिकार द्यायचे. अशा प्रकारे होऊ नये, म्हणजे प्रत्येक विभाग हा मनमानी करू नये म्हणून त्यांच्यामध्ये संतुलन असणे आवश्यक आहे. ते संतुलन कसं असेल तर ते नियंत्रणात्मक व्यवस्थेचं असेल. तर पूर्ण संविधान झाल्यानंतर आता हा मुद्दा आपल्या लवकर लक्षात येईल. अध्यक्षाचे काँग्रेसवर नियंत्रण आहे नकाराधिकाराच्या माध्यमातून. तर काँग्रेसचे अध्यक्षावर नियंत्रण आहे करार आणि नियुक्तीला मान्यता देणे या मुद्द्यांच्या आधारावर. या दोघांवरही न्यायव्यवस्थेचं नियंत्रण आहे. म्हणजे काँग्रेसने आपली जी नियोजित चौकट आहे, संविधानिक चौकट आहे, त्या चौकटीच्या बाहेर जाऊन कायदे करू नये आणि जर करत असाल तर तो कायदा अवैध रद्द ठरविण्याचा अधिकार हा न्यायव्यवस्थेला राहील. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, अमेरिकेमध्ये नियंत्रण व संतुलनाचं तत्व आहे. थोडक्यामध्ये कायदे विभाग, कार्यकारी विभाग आणि न्याय विभाग यांचे एकमेकांवर संतुलित नियंत्रण आहे.
मित्रांनो, आज आपण अमेरिकेतील राजकीय पक्ष पद्धतीवर चर्चा करणार आहोत. इथे आपल्याला राजकीय पक्षाचा उदय व विकास कसा झाला या संदर्भात सर्वप्रथम चर्चा करावी लागेल. विद्यार्थी मित्रांनो, कोणत्याही देशाचं संविधान शासन संस्थेची रचना म्हणजेच तो आराखडा स्पष्ट करते. उदाहरणार्थ, विधिमंडळाची रचना अधिकार, कार्यपालिकेची रचना अधिकार, न्यायव्यवस्था अशा प्रकारे या आराखड्याला कार्यान्वित करण्याचं कार्य राजकीय पक्ष करतात. तर अमेरिकेमध्ये राजकीय पक्षाची निर्मिती कशी झाली, म्हणजेच उदय कसा झाला आणि त्याचा टप्प्याटप्प्याने विकास कसा झाला यावर चर्चा करूया. अमेरिकेमध्ये राजकीय पक्ष असले तरी त्याचा स्पष्ट उल्लेख संविधानामध्ये आढळत नाही. संविधानाच्या पहिल्या दुरुस्तीमध्ये संघ किंवा मंडळ कार्यान्वित करून कार्य करण्याचे अधिकार राहतील असं स्पष्ट केलेलं आहे. या दुरुस्तीमुळे राजकीय पक्षाला पाठबळ मिळालं आणि काळाच्या ओघात अमेरिकेमध्ये राजकीय पक्ष निर्माण झाले. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला राजकीय पक्ष कसे निर्माण झाले याचा आढावा घेत असताना 1789च्या घटना समितीकडे वळावं लागतं. घटना समितीमध्ये म्हणजे अमेरिकेच्या घटना समितीमध्ये स्पष्टपणे दोन गट पडले होते. एक गट या विचाराचा होता की अमेरिकन संघाला जास्त अधिकार द्यायचे. तो गट फेडरलिस्ट या नावाने ओळखला जायचा. दुसरा गट असा होता की घटक राज्याच्या विधिमंडळांना जास्त अधिकार द्यायचे. हा गट रिपब्लिकन या नावाने ओळखला गेला. अशा प्रकारे घटना समितीमध्येच दोन गट आपल्याला पाहावयास मिळतात. एक फेडरलिस्ट गट आणि दुसरा रिपब्लिकन्स गट. या दोन गटांनी संविधान तयार करण्याचं काम केलं. परंतु विद्यार्थी मित्रांनो, अमेरिकेच्या राजकारणात या दोन गटांनी आपापल्या पद्धतीने सत्ताकारण केलं, सत्ता संघर्ष केला. अमेरिकेचे पहिले अध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन, त्यानंतर आलेले जॉन ॲडम्स 1801 पर्यंत, हे दोघेही फेडरलिस्ट या गटाचे होते. त्यानंतर अमेरिकेमध्ये सत्तांतर झालं आणि 1801 मध्ये सत्तेची सूत्र जेफरसन यांच्याकडे आली. त्यानंतर जेफरसन हे रिपब्लिकन्स गटाचे होते. हळूहळू जॉर्ज वॉशिंग्टन राजकारणातून निवृत्त झाल्यानंतर फेडरलिस्ट गटाचं वर्चस्व कमी झालं, रिपब्लिकन्स गटाचं वर्चस्व साहजिकच वाढलं. जेफरसन नंतर मॅडिसन अध्यक्ष झाले. या दोघांच्या कार्यकाळामध्ये रिपब्लिकन्स गटाचा प्रभाव खूप वाढला. काळाच्या ओघामध्ये साधारणपणे 1820 मध्ये फेडरलिस्ट गट नामशेष झाला आणि तेव्हा एकच गट प्रभावी ठरला, रिपब्लिकन्स हा. काही काळानंतर अमेरिकेमध्ये गुलामगिरी पुढे आली. गुलामगिरी पुढे आल्यानंतर साहजिकच हा प्रश्न पूर्ण अमेरिकेमध्ये राष्ट्रीय बनला. तेव्हा गुलामगिरीचं समर्थन करणारा डेमोक्रॅटिक्स हा गट सक्रिय झाला आणि गुलामगिरीला विरोध करणारा रिपब्लिकन हा गट सक्रिय झाला. अशा प्रकारे अमेरिकेच्या सत्ताकारणामध्ये गुलामगिरीची प्रथा जेव्हा होती तेव्हा दोन गट आले, एक डेमोक्रॅटिक
आणि दुसरा रिपब्लिकन। विद्यार्थी मित्रांनो, यादवीनंतर गुलामगिरी प्रथा नष्ट झाली। अमेरिकेमध्ये गुलामगिरी विरुद्ध यादवी पेटली आणि त्यानंतर गुलामगिरी प्रथा नष्ट झाली। मात्र डेमोक्रॅटिक आणि रिपब्लिकन हे दोन पक्ष, राजकीय पक्ष कायम राहिले। अशा प्रकारे अमेरिकेमध्ये घटना समितीपासून तर गुलामगिरीपर्यंत राजकीय पक्षाचा उदय आणि हळूहळू विकास होत गेला आणि त्यानंतर अमेरिकेमध्ये राजकीय पक्ष स्थिर झाले। यानंतर या पक्ष पद्धतीची वैशिष्ट्ये काय यावर आपण चर्चा करूया। विद्यार्थी मित्रांनो, मी सुरुवातीला स्पष्ट केलं आहे की संविधानिक आराखडा क्रियान्वित करण्याचं कार्य राजकीय पक्ष करतात। हे राजकीय पक्ष कसे निर्माण झाले हे पाहिल्यानंतर आपण या राजकीय पक्ष पद्धतीची वैशिष्ट्ये काय आहेत याकडे वळूया। विद्यार्थी मित्रांनो, अमेरिकेमध्ये द्विपक्ष पद्धती आहे, म्हणजेच पक्ष पद्धतीचं पहिलं वैशिष्ट्य म्हणजे द्विपक्ष पद्धती। अमेरिकेमध्ये रिपब्लिकन आणि डेमोक्रॅटिक हे दोन पक्ष आलटून पालटून सत्ता प्राप्त करतात। याचा अर्थ अमेरिकेमध्ये दुसरे पक्ष नाही असा नाही। अमेरिकेमध्ये छोटे पक्ष आहेत, समाजवादी पक्ष आहे, साम्यवादी विचारसरणीचा पक्ष आहे, परंतु बहुसंख्य लोकांची पसंती या दोन पक्षालाच असल्यामुळे आपण इथे द्विपक्ष पद्धती हे राजकीय पक्ष पद्धतीचं प्रमुख वैशिष्ट्य होय असे म्हणतो। त्यानंतर या राजकीय पक्षांची पक्ष संघटन कसं आहे, म्हणजे दुसरं वैशिष्ट्य पक्ष संघटन। विद्यार्थी मित्रांनो, दोन्ही पक्षाचं पक्ष संघटन सारख्याच प्रमाणामध्ये आहे। इथे पक्ष संघटन दोन भागामध्ये असतं। एक काँग्रेसमधील पक्ष संघटन म्हणजे लोकप्रतिनिधींचं पक्ष संघटन आणि दुसरं काँग्रेस बाहेर म्हणजे विधिमंडळा बाहेरचं पक्ष संघटन। विधिमंडळाच्या बाहेरचं जे पक्ष संघटन आहे ते कसं? अमेरिकेमध्ये वार्ड, गाव, शहर, राज्य आणि राष्ट्रीय अशा स्तरावर एक पक्ष संघटना निर्माण केली जाते। राष्ट्रीय स्तरावर एक समिती गठीत केल्या जाते, त्यामध्ये प्रत्येक घटक राज्यातून एक पुरुष आणि एक स्त्री प्रतिनिधी घेतले जातात। या राष्ट्रीय स्तरावरील पक्ष संघटनेचं एक 4 वर्षातून संमेलन आयोजित केले जाते। साधारणपणे 2000च्या वर तिथे प्रतिनिधी सहभागी होतात आणि त्या संमेलनामध्ये अध्यक्ष पदाचा उमेदवार निश्चित केला जातो। अशा प्रकारे अमेरिकेमध्ये दोन्ही पक्षाचं म्हणजे रिपब्लिकन आणि डेमोक्रॅटिक या दोन्ही पक्षाचं पक्ष संघटन आहे। सर्वात महत्त्वाचं, हे दोन्ही पक्ष भौगोलिक प्रभाव आहे। या दोन्ही पक्षाचा भौगोलिक आधारावर प्रभाव आहे। कसा? रिपब्लिकन हा पक्ष उत्तर अमेरिकेमध्ये प्रभावी आहे, तर डेमोक्रॅटिक हा पक्ष दक्षिण अमेरिकेमध्ये प्रभावी आहे। याचा अर्थ उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिका असे दोन भाग अमेरिकेचे राजकारणाच्या दृष्टिकोनातून आहे आणि या दोन्ही भागामध्ये वेगवेगळे दोन पक्ष प्रभावी ठरल्याचे आपल्याला राजकीय दृष्टिकोनातून दिसते। त्यानंतर अमेरिकेमध्ये पक्षनिष्ठा आणि पक्षशिस्त किती? विद्यार्थी मित्रांनो, इंग्लंड प्रमाणे पक्ष पद्धतीचा उदय अमेरिकेमध्ये होऊ नये असं स्पष्ट मत जॉर्ज वॉशिंग्टन यांचं होतं। मुळात असं म्हणता येईल की पक्ष पद्धतीलाच त्यांचा विरोध होता, जाहीरपणे ते आपले मत मांडायचे। परंतु काळाच्या ओघामध्ये अमेरिकेमध्ये राजकीय पक्ष निर्माण झाले असले तरी पक्षनिष्ठ आणि पक्षशिस्ती
चा इथे अभाव आपल्याला दिसून येतो. कसा? स्थानिक राजकारणामध्ये पक्षनिष्ठा काही प्रमाणात आपल्याला दिसते, परंतु काँग्रेसच्या स्तरावर म्हणजे विधिमंडळाच्या स्तरावर ही पक्षनिष्ठता आपल्याला दिसत नाही. उदाहरणार्थ, काँग्रेसमध्ये विधेयक मांडल्यानंतर रिपब्लिकन आणि डेमोक्रॅटिक या दोन्ही पक्षांनी पक्षाच्या आदेशानुसार त्या विधेयकाला म्हणजे विधेयकाच्या समर्थनार्थ किंवा विधेयकाच्या विरोधात मतदान करणे अपेक्षित असते. परंतु तसं काँग्रेसमध्ये घडत नाही. काँग्रेसमध्ये काँग्रेसचे प्रतिनिधी हे म्हणजेच सदस्य हे काँग्रेसचे सदस्य हे आपल्याला वाटेल त्या बाजूने मतदान करतात. म्हणजे काँग्रेसमध्ये पक्ष शिस्त, रिपब्लिकन पक्षाचा एखादा प्रतिनिधी असेल, सदस्य असेल, तो काँग्रेसचा सदस्य असेल, अशा वेळी रिपब्लिकन पक्षाने मांडलेल्या विधेयकाचंच त्यांनी समर्थन केलं पाहिजे किंवा तो करेल अशी अपेक्षा आपण करू शकत नाही. म्हणून असं म्हटलं जाते की इंग्लंडमध्ये जी पक्षशिस्त आहे ती अमेरिकेमध्ये आपल्याला दिसत नाही. म्हणूनच इथल्या राजकीय पक्ष पद्धतीचं प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे पक्षशिस्तीचा अभाव होय. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, अमेरिकेमध्ये द्विपक्ष पद्धती जरी असली तरीही पक्षशिस्त आणि पक्षनिष्ठा इंग्लंडच्या द्विपक्ष पद्धतीप्रमाणे आपल्याला आढळत नाही. त्यानंतर या दोन पक्षामध्ये मतभेद किती? नंतरचं वैशिष्ट्य, या दोन पक्षामध्ये मतभेद म्हणजे दोन पक्षाची विचारसरणी टोकाची आहे का? उत्तर आहे नाही. दोन्ही पक्षाची विचारसरणी दोन टोकाची नाही. याचा अर्थ स्पष्ट करण्यासाठी ब्राइस नावाचे विचारवंत असं म्हणतात, या रिपब्लिकन आणि डेमोक्रॅटिक या दोन पक्षाची तुलना करत असताना ते असं म्हणतात की दोन अलग अलग लेबल्स लावलेल्या रिकाम्या बाटल्यांशी करतात. पहा, ब्राइस या दोन पक्षाची तुलना कशी करतात? दोन अलग अलग लेबल्स लावलेल्या रिकाम्या बाटल्यांशी करतात. यावरून त्या पक्षामध्ये मतभेद किती आहेत, विचारसरणी कशी आहे हे स्पष्ट होते. फायनर नावाचे विचारवंत असं म्हणतात की वास्तविक दृष्टिकोनातून हा एकच पक्ष आहे. फायनर विचारवंत असं म्हणतात की वास्तविक हा एकच पक्ष आहे, फक्त निवडणुकीच्या काळामध्ये रिपब्लिकन आणि डेमोक्रॅटिक असे दोन भाग निर्माण होतात. हे वाक्य यांच्यामध्ये किती मतभेद आहे हे स्पष्ट करण्यासाठी पुरेसं आहे. विद्यार्थी मित्रांनो, भारतामध्ये डावे पक्ष उजवे पक्ष असा आपण सरळ सरळ भेद करतो, परंतु अमेरिकेमध्ये डावे उजवे किंवा या पक्षाची विचारसरणी ही या पक्षाची विचारसरणी ही दोघांमध्ये आंतरविरोध आहे अशा प्रकारचं या राजकीय पक्षाची ध्येय धोरणं आपल्याला दिसत नाही. म्हणून आपण हा निष्कर्ष काढतो की इथे वैचारिक दृष्टिकोनातून दोन्ही पक्षामध्ये मोठे मतभेद नाहीत. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, एक आपण इथे चर्चा केल्याप्रमाणे अमेरिकेमध्ये राजकीय पक्षाचा उदय व विकास कसा झाला, त्याचबरोबर पक्ष पद्धतीची वैशिष्ट्य या मुद्द्यांची विस्तृत चर्चा आपण केलेली आहे. त्यानंतर सर्वात महत्त्वपूर्ण घटक म्हणजे दबाव गट. विद्यार्थी मित्रांनो, अमेरिकेनं जगाला दबाव गटाची देणगी दिली असं म्हटलं जातं. तर आपण दबाव गट म्हणजे काय यावर चर्चा करूया. दबाव गट, दबाव आणणारा गट. मग हा गट कसा निर्माण होतो? तर हा गट हितसंबंधातून निर्माण होतो. आपल्याला माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो की समाजामध्ये विविध गट असतात आणि त्या प्रत्येक गटाचे हितसंबंध वेगवेगळे असतात. म्हणजे हितसंबंध जोपासण्यासाठी निर्माण झालेला गट
म्हणजेच दबाव गट. परंतु हा दबाव गट सत्ता प्राप्तीसाठी प्रयत्न करत नाही, तर हा दबाव गट आपले हित जोपासणाऱ्या पक्षाच्या उमेदवाराला मदत करतात. तर हे दबाव गट निर्माण कसे होतात? औद्योगिक विकासानंतर हितसंबंधांची संकल्पना बदलली. औद्योगिक विकासानंतर अनेक हितसंबंधीय गट निर्माण झाले असं आपल्याला म्हणता येईल. उदाहरणार्थ, शेतकऱ्यांचे हितसंबंध कशामध्ये आहे? तर त्यांच्या शेतमालाला अधिक भाव मिळावा. कारखानदारांचे हितसंबंध कशात आहे? कमी किमतीमध्ये कच्चा माल मिळावा. कामगारांचं हित कशात आहे? जास्त वेतन मिळावं. अशा प्रकारे समाजामध्ये, समाज कोणताही असो, त्या समाजामध्ये वेगवेगळ्या हितसंबंधांचे लोक वावरतात आणि ते जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्यांचा एक गट तयार होतो आणि तो गट जेव्हा कायदे विभाग आणि कार्यपालिका यावर दबाव आणतो तेव्हा त्यांना दबाव गट असं म्हटले जाते. अमेरिकेच्या दृष्टिकोनातून विचार केला तर अमेरिकेमध्ये जवळजवळ 1.5 लाख दबाव गट आहेत आणि हे जे दबाव गट आहे हे आपले हितसंबंध जोपासण्याचं काम करतात. उदाहरणार्थ, अमेरिकेमध्ये स्त्रियांचा दबाव गट आहे, शेतकऱ्यांचा आहे, त्यानंतर कर्मचाऱ्यांचा आहे, कामगारांचा आहे, त्यानंतर खेळ, क्रीडा, विद्यार्थी असे विविध दबाव गट आहेत. आणि हे दबाव गट फक्त आणि फक्त हितसंबंध जोपासण्याचं कार्य करते. त्याकरिता लॉबिंगचाही प्रयोग ते करतात. म्हणजेच काँग्रेसचे जे प्रतिनिधी आहेत, काँग्रेसचे जे सदस्य आहेत, सदस्यांना वेगवेगळ्या मार्गाने आपल्या बाजूने करण्याचा प्रयत्न करतात. उदाहरणार्थ, निवडणुकीमध्ये सहकार्य करणे, निवडणुकीकरिता पैसा पुरविणे आणि त्यानंतर उद्दिष्ट आपले हित कायद्याच्या माध्यमातून काँग्रेसकडून मंजूर करून घेण्याचं कार्य हे दबाव गट करतात. अशा प्रकारे शासनावर म्हणजे सरकारवर आपल्या हितसंबंधासाठी दबाव निर्माण करणारा हा दबाव गट आहे. अशा प्रकारे अमेरिकेमध्ये राजकीय पक्ष पद्धती आणि दबाव गट निर्माण झाले आणि प्रभावीपणे कार्य करत आहे हा निष्कर्ष आपल्याला मांडता येतो. विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वी आपण भाग 1 मध्ये विस्तृत चर्चा केली. भाग 2 मध्ये सुद्धा उर्वरित अमेरिकन संविधानावर चर्चा केलेली आहे. तर आपल्या सर्वांना हा माझा व्हिडिओ आवडला असेल अशी अपेक्षा करतो आणि थांबतो. धन्यवाद.